सध्या राज्यातील काही भागात मुसळधार तर बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे। तसेच काही भागात जुलै महिना संपत आला तरीही समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही। मागील काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांवर वादळी पावसाचा प्रभाव कायम आहे। दरम्यान काही प्रदेशात आज पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। आज राज्यातील काही भागांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। हवामान विभागाकडून कोणत्या भागांना रेड अलर्ट तर कोणत्या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। आतापर्यंत कोकण प्रदेशातील काही जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील काही प्रदेशात सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे। मात्र अजूनही राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट कायम आहे। दरम्यान सध्या बंगालचा उपसागर आणि आंध्र प्रदेशच्या किनारी प्रदेशात चक्रीय वाऱ्यांची प्रणाली सक्रिय असून त्याच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरापासून दक्षिण गुजरातपर्यंत एक लांब कमी दाबाचा पट्टा पसरला आहे। त्यामुळे गुजरातमधील काही भागांसह राज्यातील कोकण प्रदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची नोंद होत आहे। तसेच राज्यातील इतर भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी नोंदवल्या जात आहेत। दरम्यान राज्यातील काही भागात गुरुवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे। मात्र शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा जोर काहीसा कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। दरम्यान मंगळवारपासून कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातील घाट प्रदेशात पावसाचा जोर कायम असून या प्रदेशात बुधवारीही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। तसेच संपूर्ण विदर्भातही वादळी पावसाचा अंदाज असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता व्यक्त केली आहे। अशातच राज्यातील कोणत्या भागांना आज रेड अलर्ट तर कोणत्या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे हे जाणून घेऊयात। पुणे घाट विभागाला आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून नाशिक घाट विभाग, पालघर, ठाणे, रायगड, सातारा घाट विभाग, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट विभाग आदी भागांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तसेच मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी भागांना वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे। तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड आदी भागात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।